तुमची धमाल. कुठे गेली गेली कार्तिक नष्ट काय केलंय का नाही खायला खायला काय ठेवलं नाही पोरीने पोरगी दे ना डोका तर लागले त्या काय पोरगी ना त्यामध्ये पाणी तर पिवायचं थोडस पोरगी येईलच पोरगी काय डोकं चालायचं कधी यायची अवघड झाली सगळं मस्त काय बाई अहो निकाल होता आज. बर भूक लागली मला काय डोकं चालणार नाही किती टक्के पडली बा काय 90% पडले की. शाळेतल्या मैत्रिणी मला पेढा मागत्या, शिक्षका म्हणत्या जास्त मार्क पडले, पेढा वाट, पेढा घेऊन ये आधी. अरे ती कटकट तर हो इथं पहिली भूक लागली पोटात काय नाही नाही जेवायला काय केलं नाही. आज जेवायलाच केलं नाही. निकाल होता म्हणून मी शाळेत तशीच गेली. कटकट ही पेढा पहिला घेऊन या पेढा. शिक्षकांना आणि मैत्रिणीला पेढा मागायचे. हे तू बघतो कुठे जरा जुगाड करून हा घेऊन जा. तेव्हा मी जेवायलाच करणार नाही मला. पाणी आहे का पाणी आहे वाटतं या मायला मालकानं मला झाडाला आळी करायला लावल्यात अगं मळ्याच्या मळ्यामध्ये कोण काय होती या मायला मळ्याच्या मळ्यामध्ये कशाला होती झाडाची आळी करायची राहिली या आईला घरच्यांच्या डोकं खांदाळे पुरी नसतं त्या आईला दादा ओ दादा मीच बोलतोय अरे म्हणजे काय काम आहे तुझं काय करावं डोकं चाला ना पुरीने तर कटकट झाली पुरीची माझी पेढ्यासाठी पोरगी पास झाली ना या मायला अभिनंदन पुरीच या मायला नाही म्हणजे तुझं तुला असं करतो काय पाहिजे तुला पैसे पाहिजे होते मला आयडिया द्या ना पण मला आळी करू लागणार का लागणार की या मायला मग चल का मला लागतो की त्याला काय एवढं लागायचंय कामाला बघू 2 मिनिटात वळतो व्यवस्थित आळी करायची असं करायचं झालं ओके चला आता ती पुढचा वेळ करू आपण म्हणून तू सकाळी जर मला भेटला असता तर आपली आळी कवर झाली असती त्या मायला चांगली आळी बघा एक नंबर त्या मायला काय होतंय? मायला ह्या वळात नाही आळच बांधतो बघ दादा आता पाणी बसेल का नाही एक नंबर आता पैसे त्या मायला मी काय बोललो मला आयडिया देतो हो असं कर हा हे शेजारी देणार भंगार उचल बर आणि त्याचे पैसे कर आणि पोळीला मात्र पेड नाही पण तू पेड पण पोत तर आपण बघू पोता बघू सगळं बघू त्या मायला माझं उचलायचं का भांगार हा इथलंच उचलायचं इथं पोत दिसतंय पोता उचल भारीच की एकच नंबर काम उचलू ना हा घर गोळा
दादा देत बा इकडे पण आहे. ती भंगार पडल्या घेऊ का हा, घे घे अहो बिंदास. त्या मायला बालकाला काय सांगायचं मी सांगतो. बर जाऊ का मी? बर बर पेड्याचं होतोय माझं आता हा, काम. मला पण बेळाले जाताना. हो हो त्या मायला ह्यांच्या. मायला डावच झालं की आज हा दिवस बाहेर तिकडून निघतंय काय वास पोटापुरतं झालंय आता कोण नाही करत आपलं काय दादाची आईच्या फाटकी दुसरं पोत तर पोटलाय ते दिवस बाहेर दादांचा नंबर बनून आई अरे बाबा कपाळून गावला माझ्या पोटापुरते झाले निघतो आता कोण आहे का नाही चला बाबा पत्र रोकड भंगार पत्र रोकड भंगार काय तर न्यूज जोडे चल भाऊ काटा आणलाय का आणलाय काटा कसं किलो आहे? बरं कसं किलो आहे किती आहे भाऊ? 50 किलो असेल 25 तर सहज असेल कसं किलो आहे 28 रुपये. बर बर काटा मारत नाही ना नाही नाही चांगलं इलेक्ट्रॉनिक काटा आहे राव. हा पडला झिरो वाटतं पडला थांबा झिरो होते झिरो होते हा झाला झिरो. हा 10 किलो करते ना 6 किलो. बर बर ती वरचं पोत बित जात. बर हम्म द्या पैसे आता आणि 50च होय तेवढंच आहे तर. कसं काय आता बघा की 6 किलो भरलं हो मग 36. 100 रुपये होत्यात हो. जेव गांडा होता काय मला नाही हे? ठीक आहे नको मग माझं भागार मी घेणार ठीक आहे. हा जरा हा. आ, तिच्या आईला 10 नाही, रुपये द्या की एवढंच- तेवढं एवढंच येत नाही. आवाज वाटणी आहे. नाही द्या तेवढं द्या 10 रुपये तेवढं कशाला ठेवताय तिच्या आईला गरीबाचा फायदा तर होईल आईला, हा दादाला आवाज द्यावा निघावा आता. जरा पत्र रोकड भंगार घेणार. ए दादा पेढं खायला घरी या या बायला आपल्या आईला घरी काय आईला आईने दिली आणि पेढे खायला दिली. या मायला दिल्या आता पेढे मिळालं. आणि पोरा थांब की येऊ दे मला ए पोरा अरे येऊ दे मला गजरा
कसं आहे 100 रुपये इकडे. काय साहेब आज लोक खुश दिसताय इकडे कुठं आज तू पूर्वी पाच झाली ना अरे वा 90% पण 90% चांगले वाटते हे बायकोचा बर्थडे म्हणलं मला काय वाटतं दुसरं नाही नाही काय हे खर्चाचा पाय सगळा तुझं बरं आहे बाबा कशाचं बरं आहे काय एक लावले की सगळे आता काय करायचं सवय लागून गेली ना हा तेवढं आहे. जाऊ का मग हो चालतंय त्याच्या आहेत का हो हो आहे या काय संदर्भ पाहिजे होते संत्रा संत्रा नाही रम विस्की ब्रँडी वागे असले तर नाही 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 म्हणल्यावर नाही संत्राच पाहिजे का पात्रच पाहिजे का हो? अहो डोकं दुखते काय करू हा म्हणजे तुम्ही गावाला देता हो गावाला तिथं चालू आहे मारा हे पैसे घ्या हा पियर लेकिन गच्च दिसले फुगे तो अंदर अरे फुगणे वाले वो पीछे गिरायक आहे चल हे भाई माझी 500ची नोट दे माघारी हे कसली 500 मी दिले की अरे एक 50 पैसे दिले 50 पन्नास नाही अरे बंजाळलाय काय मी सगळेच घेऊन जाईल हे काय घेऊन जाणार आहे घेऊन जा तो हा करला बघ मी पोलिसाला बोलवील पोलिसाला बोल हा. बोल चल 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 बोल चल बोल पोलिसाला बोलू तू बघा इथनं आलाय की. अरे ती याला उचलून आणला का रे ती मटकावाल्याला आहे अजून घेऊन ये ना त्यांना जाऊन आज तुम्ही खोकळा साहेब त्याला बरोबर साहेब नमस्कार साहेब काय रे काय म्हणतो तुमच्याकडे काम होतं बस काय म्हणतो तो चाचा बर लुटतोय की पैसे माझं 500 रुपये घेतले त्याने कुठला त्याच्या दारोवाला ती भाईसाहेब का हा बायसाहेब हा हा काय म्हणतोय ते 500 रुपये माझं घेतलं त्याने अरे पण कशाला दारू प्यायची आपली परिस्थिती काय आपण करतोय काय हा काय माझ्या ध्यानात बी आजकाल राहत नाही हा गेलतो मी तिथे गेलतो किती घेतले त्याने 500 बर तर काय कंप्लेंट द्यायची आहे का हो कंप्लेंट द्यायला आलो साहेब बर चालतंय काय नाव त्याचं आहे पूर्ण नाव काय आहे त्याचं? साजिद वाजिद खान पैसे घेतलेत का 500 घेतले त्यांनी माझे तू कितीची प्याला माझ्याच ध्यानात नाही सर अरे पैशाची प्याला काय तू काय माहिती पैसे घेतलेत पण माझे त्यांनी बर मी जाऊन बघून येतो त्याच्याकडे बर 2 मिनिटं चांगला भाड्याला पडा तुम्ही बघा नाही ना बघतो ना त्याच्याकडे तुझ्याकडे बघतो हा घेतली रे कंप्लेंट हो नाही मी बघतो त्याच्याकडे हा? बर हा. गरीबाचं ते मला हे होईल हा हा? परत पोलीस स्टेशनला पिऊन काय येऊ नका काय नाही 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 हा हो या साहेब या नमस्कार नमस्कार बसा बसा कसं आहे निखिल
काय म्हणलं जरा गाडी घ्यावी म्हणलं तुमची. हा. काय मॅटर काय झालाय का? नाही मॅटर तर काय नाही. एक पेताड आलता पोलीस स्टेशनला. कधी? आज आलता, आत्ताच येऊन गेला. म्हणला भाईसाहेबनं 500 रुपये माझे जास्त घेतले. अहो असं नाही म्हणत. बघा पेताड्यांना असं फसवू नका तुम्ही. नाही साहेब असं कधी. तेच की. कारण कसं आहे, कस्टमर तुमचं देव आहेत, हो ते त्याच्यावर तुमचा धंदा असतो. बरोबर आहे sir. हा, तुमचं भरलं तर हा बरोबर. तर आमचं हा नाही ते आहे बरोबर. हा, पण साहेब तसं नाही होणार नाही ना. असू द्या, लक्ष असू द्या, धंदा व्यवस्थित करा. हा, साहेब. तेच की. तुमचं भरलं तर आमचं भरणार आहे. हा हा, येऊ का? बरं या. अच्छा. अरे बंड्या, अरे तिकडे कुठे चाललंय? आज मोफत आहे. चल ये. सोडता नाही माहिती. अरे एकदम मोफत आहे, चल. खरंच खरंच आहे का मोफत? आलोच. बरं झालं कोणाची दारू फुकटची सोडली नाही. रेटून पितो आज. पेल्याशिवाय सुट्टी द्यायची नाही. आज फुकटचे मिळले ना आपल्याला. नीट भारी लयच भारी. हा. आज लय पेणार मी. अरे घे. हा. भरपूर पेणार मी तुमच्याकडून आज. या 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 बसा बसा बसा. हो बसा. बसतो. हा. हो तुमची आज सेवा करायची आहे. बर हा बर. देता हा देतो घे. द्या की. बर ते 500चं मॅटर काय? मी काय केलं? काय नाही केलं? हा तुमची सेवा करायसाठी तर बोलवलंय आम्ही. आज फ्री आहे ना सगळं? हा हे बघा, ठीक आहे. ही फ्री फ्री सर्व्हिस. तुला बघून घे टाकल्या. तुला दाखवतो टाकल्या. तुला बघून घे. तुझं दारू निर दूध कोण पिटून टाकेल. आजपासून दारू बंद. पोलिसाला कुठलं सांगायचं नाही बाबांनो. मित्रांनो ही येळ तुमच्या सुद्धा येऊ शकते. लय रट पडतं बाबांनो. लय कुठं टेचलं रे बाबांनो. अरे त्या पंडित पेताळाचं घरून रे बाहेरा एका प्याल्यासाठी अंगाचं पाणी पाणी झालं. लागली बांधी थेंब 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 थेंब. मायला ह्या प्यालीच्या पास सायकल बी पंक्चर झाली. या मायला काय खरंच नाही. ह्या बांडीचं घर कुठे? इकडे दिसलं वाटतं. नाही घरी लोक पेढा खायला माझं बोलावलंय. बोलो बोलो ऐका घरात. मायला बोलो बनू बोलू गेला. काका बसा की. ह्या मायला बाबा उडे बाहेर गेले ते पेढा आणाय. ह्या मायला मला पेढा खायला या. पोरगी पास झाली. अभिनंदन. चांगली टक्केवारी पाडली बरं का बा. धन्यवाद काका. पोरगी 90% पास झाली. पेढा आणायला गेलो. आता दिवस मावळा गेला तरी अजून कसला पेढा घेऊन येतोय. काय माहित कुठं राहिलं, कधी येते ते. या मायला आता करायचं काय? त्यात माझी सायकल झाली पंक्चर. बर बाबांना सांग टाकायचं म्हणून. अहो सांगते की, पण चहा तरी पिऊन जा. या मायला पेढे नाही निदान अहो पेढे पण भेटतेल. बाबा गेलेत, बरं म्हटलं आण तू. मी म्हटलंय नाना, मग आणणारच. आयला बरं झालं आणलं तर. नाही तर कुठं जाऊन पडला म्हणजे सगळा बॉम्बा बॉम्ब. नाही तर पिऊन येत.
पोरगी पास झाली म्हटल्यावर पेढ तर लक्षात राहणारच ना. हा बराबर आहे बराबर आहे. आणाय पाहिजे तुला. आणणारच. चहा पिऊन जावा तेवढं. बर बर चालते चालते. थोडासा कर हं. हो हो थोडाच. हा. हा. धरा का. तुला मस्त बनवला बरं का. छान झालाय ना. हा छान. शाळा पण अशी छान शिक. हो हो त्या मला बाबांना सांग काका येऊन गेले. हो हो सांगते की. छान आहे छान आहे. बर मी जातो. मला अजून मला दारावर जायचे. बाबांना सांग आई येऊन गेलो. हो हो सांगते आल्यावर. कशात काय आणि फाटक्यात काय आणि नुसतं माणसाला बसवलंय. सगळे मळ्यातले कामं बोंबलले. त्या मायला म्हणलं येतो पिढे घेऊन पिढे खायला ये म्हणला आणि अजून त्याचा पत्ता नाही. अख्खा दिवस ना दिवस गेला. त्या मायला जायला पाहिजे. मायला हाय वाटतं थोडीफार हवा कसं तरी गेलं पाहिजे. अरे काय बाहेर झालाय काय लागा. या मायला कोण रे बोलतंय. कोण आवाज येतोय सायकलचा प्रॉब्लेम. मला वाटतं ह्याला दिवस उगाला का काय. या मायला सकाळ जर वाट बघू बघू पियड तुझं पियडाचं काय अरे खरं काय नाही तुला बाबा. सांगू लागा. लय बेकार अवस्था झाली. काय झालं. त्या टाकल्याने मारले लागा. कशाला टाकल्याकडे गेलता. अरे काय बाबा 10 रुपयाला गेल तू. त्यांनी मारले लागा. काय तुला सांग टेंगळू की वन उठल्यात वन आहे घातली. काय लागा बेकार झाले. पियड आणल्यात ना बघ. आणले की हो की. या मायला निघून त्या पोरीचा तरी विचार कर. आता आजपासून 10 पिणार नाही बाबा. काय तुला सांगायचे. आजपासून बघ 10 सोडली बघ बाबा. लय बेकार अवस्था झाली माझी. काय तुला सांगायचंय. या मायला आम्ही सांगले होतो आम्ही भमलो होतो तेव्हा तुला कळलं नाही. चांगला फटका बदल्या म्हणून तुला कळलं. अकलच एखाद घेतली आजपासून मी बाबा. काय तुला सांगायचंय. कोणाला सांगू नको मारले मला म्हणून. कशाला सांगतोय माणसं गोळा झाले रे वर. चल बाबा आज चल पहिलं पोरीचं तोंड वर करू. पोरे पेड आणल्यात मी. मुलींना दे तुझ्या. काय मी तुझं तोंड गोड करतो आता. या काका बसा की तुम्ही. या मायला बरं झालं बेड घेऊन आला. या पोरीमुळे तरी तू सुधारला. ठीक आहे मित्रा. तुला मी जरा बाबा. खूप खूप मोठी बाई डॉक्टरीन बन. काय तुझ्या आईची ही इच्छा होती शिकायची. आणि चालते चालते. सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याची दारू सुटली. आजपासून दारू सोडून दिली बाळाने. खरं खरं चांगलं केलं. त्या मायला मला विश्वास नव्हता. सकाळी मी ह्याला पैसे माझ्याकडे असताना दिले नाही. भंगार गोळा करायला लावलं. तर हा दारू पितो. पण आज मला ह्याचं पटलं बाबा. पोरी खाती तू दारू सोडली. सगळ्यात भारी काम केलं. 1 नंबर. आता परत नाही ना पेणार. कधीच नाही पेणार. ही तुझ्या मैत्रिणीला वाट आणि मास्तरांना वाट. हो जबर. चालतंय. मी आईची इच्छा पण पूर्ण करेन आणि तुमचं नाव मोठं पण करेन. बर बर बर. मित्रांनो दारूच्या आहारी जाऊ नका नाहीतर रट्ट पडत्यात. फूट बडवल्या गेलं रट्ट पडत्यात. या बायला व्यसनाधीन होऊ नका म्हणून सांगा. व्यसनाधीन झाल्यानंतर पोरांच्या आयुष्याचं बापाच्या आयुष्याचं सगळ्याच्या आयुष्याचं बोंबा बोंब. आई वडिलांचं नाव शिकून मोठं करा. मित्र हो दारूवाल्याला कसं फसवतात ते तुम्ही बघितलं ना. म्हणून हिशोबात व्यवस्थित राहा. हिशोब व्यवस्थित घ्या आणि सबस्क्राईब लाईक करा.
मित्रांनो सबस्क्राईब सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.